शिवसेनेत प्रवेश घ्यायला. शिवसेनेत प्रवेश गेला. किती दिवस शिवसेनेत थांबणार? दादा आहे तोपर्यंत आम्ही दादांच्या पाठीमागे थांबणार आहे. तुमच्या वडिलांनी पण असाच शिवसेनेत प्रवेश केला होता. आम्ही शिवसेनेत थांबणार म्हटले, परंतु त्यांनी शिवसेना सोडली. बरोबर आहे, शेवटी राजकारणामध्ये काहीतरी घडामोडी घडत असतात साहेब, त्याच्यामुळं थोडंफार होत असते इकडे. पाठीमागं तुमची एक बाईट व्हायरल झाली होती, त्यामध्ये तुम्ही म्हणत होते की अतुल बेनके आमचे नेते आहेत, ते जे निर्णय घेतील ते मान्य आहे. नाही मान्य होतं दादा, पण तो जे आम्हाला अपेक्षित होतं, अपेक्षित उमेदवारांना त्या ठिकाणी तिकीट नाकारलं गेलं ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. आमचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला या ठिकाणी प्रवेश शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. आज हजारो कार्यकर्ते उद्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. देवराम लांडेंवर नाराजी का? नाराज म्हणजे काहीतरी परिवर्तन ह्या 12 तांबे गटामध्ये घडणार आहे. काही कामं केली नाही त्यांनी, काय म्हणजे कशाबद्दल नाराज? हा विकास कामं तर या ठिकाणी झाले नाहीत. आज आपण बघत आहात विकास कामे कुठल्याही भागात. आज आमचं आदिवासी भाग बघा साहेब, कुठल्याही गावामध्ये पाण्याची एकही योजना राबवली गेली नाही त्या ठिकाणी. तुमच्या गावात पाणी योजना चालू आहे का? जलजीवन योजना अद्याप म्हणजे त्याचे तर 12 वाजलेले आहेत. आमच्या खडकुंबे गावामध्ये चालू आहे, परंतु बाकी ठिकाणी योजना ही चालू नाही. तुमच्या गावामध्ये प्यायला पाणी मिळतं का योजना? हा अजूनपर्यंत म्हणजे MSCB कनेक्शन येणं बाकी आहे. तेवढंच काम नाही तर 95% कामे त्या ठिकाणी पूर्ण झाली. किती वर्ष झाली? 1 वर्ष झालेले. मग काय देवराम लांडेंकडून काय अपेक्षा होत्या? अपेक्षा म्हणजे आमच्या माता भगिनींचा पाण्या डोक्यावरचा हंडा खाली उतरणे आणि रस्ते, आरोग्याचा प्रश्न असेल, एवढ्या अपेक्षा होत्या साहेब. परंतु लोकांच्या पदन निराशाच त्या ठिकाणी पडलेली. अतुल बेनकेंवर नाराजी का? नाराज म्हणजे आमचे जे इच्छुक उमेदवार होते, अपेक्षित होतं आम्हाला की त्या ठिकाणी उमेदवारी आम्हाला मिळत, ती उमेदवारी आम्हाला मिळालेली नाही. तुम्ही अगोदर वेगळ्या एका उमेदवाराचा म्हणजे सांगत होता केदारी म्हणून, आता तुमची काय भूमिका आहे? आता पण काय आम्हाला त्यावेळेला असं वाटत होतं की केदारी साहेब आमच्याबरोबर राहतील, परंतु केदारी आमच्याबरोबर राहिलेले नाही. केदारी साहेब लांडे साहेबांसोबत गेलेले आहेत. त्याच्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला. अतुल बेनकेंशी काही चर्चा केली का तुम्ही? चर्चा कशी, आमच्या जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, आमचे वडील काळदादा शेळकंदे असतील, भाऊसाहेब देवडे असतील, त्यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणी नकार आले आहे. त्याच्यामुळे आज हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतो. कुणाचा प्रवेश होते? कोणकोणत्या नेत्यांचा प्रवेश? नेते सर्वच आहेत. कोण कोण? काळदादा शेळकंदे आहेत, दत्ताभाऊ तर पहिल्यापासूनच आहेत. आज आमचे गावचे माजी सरपंच केशवजी वाय आहेत, बुधाबुळी आहेत, फांगुळ गावांचे सगळेच कार्यकर्ते आहेत. आज भाऊसाहेब देवडे आहेत, ते पण प्रवेश करणार? हां येणार का ते? येणारच. गणेशभाऊ कोळा तर पहिल्यापासूनच आहेत. असे बरेचसे कार्यकर्ते आहेत. काय देवराम लांडे यांच्या सुनबाई आणि सुनीताई लढत झाल्यावर कोणाला किती मतं मिळतील काय सांगा? तर तसं म्हणजे सांगू शकत नाही, परंतु किती 60% मिळतील सुनीता बोराडेंना, 70% मिळतील सांगा ना. नाही सुनीताताईंना 60% मतदान 12 तांबे गटामध्ये हे निश्चित आहे. आज हे 12 तांबे गटामधली जी जनता आहे ती परिवर्तन बघते, कारण त्या ठिकाणी विकास नावाचा शब्दच त्या ठिकाणी हरवून गेलेला आहे. विकास पाहिजे, कारण रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, हे प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाहीत. त्याच्यामुळे परिवर्तन हे अटळ आहे. अतुल बेनके आमदार म्हणून चांगले की शरद सोनवणे? तसं पाहिलं तर कसं आहे साहेब, कोणावरती टीका करण्या इतकं मी मोठा नाही, चांगलं परंतु ज्या वेळेला अतुल दादा सत्तेत होते त्यांनी पण त्या ठिकाणी काम केलेले तालुक्यासाठी. आज शरददादाचं काम सुद्धा त्यापेक्षा चांगले. अतुल बेनकेंपेक्षा शरददादाचं काम चांगले आजही चांगलेच आहे. अतुल बेनकेंनी काय सुधारणा करायला पाहिजे? अतुल बेनकेंनी सुधारणा करायला पाहिजे म्हणजे थोडक्यात आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. कारण जे निष्ठावान कार्यकर्ते होते आज त्यांना आज या ठिकाणी डावलले गेलेले. त्याचा फटका आता विधानसभेला अतुल बेनकेंना बसणार 100%.